हरिओम. आता श्री साई सच्चे अध्याय 10 ओवी 55. स्वार्थास तैसाची परमार्थास उपदेश हाई हिताह बहुवस उच्च नीच स्त्री शूद्रास धोपट सकळास हा मार्ग. स्वप्नीच्या राज्याचे वैभव जागे झाली या जैसे वाव तैसाची संसार केवळ माव. भावना ही हित याची देहादी सुख दुःख मिथ्यत्व हेची दया ते प्रपंचत्व. निजानुसंधाने स्वप्न भ्रमत्व दवडोनी मुक्तत्व साधिले. पाहोनी शिष्याची बद्धता अति कळवळा जयाचे चित्ता. कैसीला दिल देहातीता हेची चिंता अहर्निश. अब्रह्माकार कुवृत्ती अखंडानंदाची मूर्ती. निर्विकल्प चित्त स्थिती येई निवृत्ती विसावया. घेऊनिया टाळविणे दारोदार भटकणे. आल्या गेल्या की विलवाने हात पसरणे ठावेना. बहुत ऐसे असती गुरु शिष्य करीती धरू देती बळेची कानमंतरू. सिंतरुनी वित्तार्थ शिष्यास धर्माचे शिक्षण स्वये अधर्माचे आचरण. त्याचे निकैसे भवतरण जन्म मरण चुकेल. आपुल्या धार्मिकत्वाची ख्याती व्हावे झेंडे फडकावे जगती. हेलवईन जयाचे चित्ती ऐसी ही मूर्ती साईंची. देहाभिनता न येते वसती देहाभिमाना न येते वसती. शिष्या ठाई अत्यंत प्रीती सदैव जेते हेची वृत्ती. ऐसी ही मूर्ती साईंची. नियत आणि अनियत गुरु असती गुरु तो प्रकारू. एकेकाचा कार्य निर्धारू स्पष्ट करू श्रोतिया. देवी संपत्ती परिपक्व करणे निर्मल होणे अंतःकरणे. एवढेच नियत गुरुचे देणे मार्गी लावणे मोक्षा. नियत गुरुशी होता सख्य द्वैत जाऊनी होय ऐक्य. तत्वमसी महावाक्य तयाची साक्ष तो दावी. चराचरी भरले गुरु भक्तार्थ होती साकारू. सरतावतार कार्य भारू निज अवतारू संपविती. या द्वितीय कोटीतील साई चरित्र तयांचे वर्णू मी काही. जैसी तो मज बुद्धी देई तैसीची होई लेखन हे. लौकिकी विद्यांचे अनेक गुरु स्वरूपी स्थापी तोची सद्गुरु. समर्थ तोची जो दावी भव पारू. महिमा अगोचरू तयाचा जो साई कराया दर्शन. तयाचे भूत भविष्य वर्तमान साई न पुसता करीती निवेदन. ऊन खून संपूर्ण ब्रह्म भावे भूत मात्र. अवलोकी जो सर्वत्र देखे समसाम्य अरिमित्र. भेद तीळ मात्र नेने जो निरपेक्ष आणि समदर्शनी. निरपेक्ष आणि समदर्शी अपकारिया अमृतवर्षी. समचित्त उत्कर्षापकर्षी विकल्पना स्पर्शित जयाते.
वर्तताया नश्वर देही देह गेही जो गुंतला नाही दिसाया देही अंतरी विदेही तो येची देही निर्मुक्त धन्य शिर्डीचे शिर्डीचे जन साई जयांचे देवार्चन करिताशन भोजन शयन अखंड चिंतन चिंतन साईंचे धन्य धन्य तयांची प्रेमळता खड्यात परसात कामे करिता दळिता कांडिता डेरे घुसळिता महिमा गातात बाबांचा असनी भोजनी शयनी बाबांच्या नावाची अक्षय स्मरणी एका बाबा विन दूजा कोणी देव जानी ना आठविला काय त्या बायांच्या प्रेमातरी काय तयांचे प्रेमाची माधुरी निर्मळ प्रेमची कवन करी विद्वत्तान करी कवनास साधी सरळ भाषा खरी विद्या नाही तीळ भरी त्यातून जे कवित्व चमकमारी मान चतुरी डोल विजे खऱ्या प्रेमाचे भवन तया नाव खरे कवन ते या बायांच्या वाणी मधून श्रोता पाहून घ्यावे की असेल साई बाबांची इच्छा पूर्ण संग्रह लादेल यांचा पुरेल सोती यांची श्रमेच्छा अध्याय कवनांचा होईल असो निराकार भक्त कृपे शिर्डीत प्रगटले साई रूपे देहा अहंकार विकार लोपे भक्ती स्वरूपे ओळखीजे अथवा भक्तांचे पुण्य फळले ते प्रात काल वसत मेळे साई रूपे पूर्ण अंकुरले फळा आले शिर्डीत अनिर्वाचा फुटली वाचा जन्म्यासी जन्म साचा अमूर्ताचा मूर्तीचा साचा करुण रसाचा ओतीव यशवंत आणि श्रीमंत भाग्यशाली ज्ञानवंत ऐश्वर्य औदार्य मंडित षडगुणान्वित मूर्ती हे विलक्षण बाबांचा निग्रह स्वये जरी अपरिग्रह अमूर्त तरी धरी ती विग्रह भक्तानुग्रह ग्रह कारणे कायतयांचा कृपा भाव घेती भक्तांचा जडूनी भाव नाही तरीत यांचा ठाव कोण देव गीवंसिता वागदेवता जे वंदून धजे श्रवण हि जे परिसता लाजे ऐसे बोल भक्त कल्याण काजे साई महाराजे व दावे जया शब्दांचा अनुवाद करणे तयाहून बरे मुकेच असणे परी न बरवे कर्तव्या चुकणे म्हणून वदने प्राप्त झाले भक्त कवना बाबांची वाणी वदती झाली अतिलीनपणी दासानुदास मी तुमचा ऋणी निघालो दर्शनी तुमची या ही एक तुमचीच कृपा मोठी झाली मज तुमचे पायांची भेटी किडा मी तुमचे विष्टे पोटी धन्य मे सृष्टी नेनी काय बाबांची ही लीनता नम्रपणाची ही हौसचित्ता काय ही उच्च निरभिमानता शालीनता ही तैशीच वरील हे बाबांचे उद्गार खरे मान म्हणून केले की सादर कोणास वाटेल हा नादर तरी मी पदर पसरितो विटाळ झाला असेल वाचे पाप ही टाळावया श्रवणाचे आवर्तन करू साई नामाचे दोष सकळांचे जातील जन्मोजन्मीच्या आयुच्या तपा फळती केवळ साई कृपा तृषार्थासी जैसी प्रपा
तैसी अपार सुख दाती जीवादारा रस चाकीती ऐसे समजता जरी भासती परी ते चाकीले नेनती रस स्फूर्ती न रसनेसी जयासी नाही विषय स्फूर्ती कैसे तरी ते विषय सेविती विषय जयांच्या इंद्रियान शिवती ते काय गुंतती विषयात नयनद्वारे अवलोकिती पदार्थ जे जे येतील पुढती परी ते अवलोकिले नेनती स्फूर्ती देखती तेथना तै जैसी हनुमंताची गर्भकास गोचर एक मातेस की रामास मगत याचे ब्रह्मचर्यास तुलना कवनास करवेल जेथे मातेन लिंगावलोकन इतरांचे ते काय कथन बाबांचे ब्रह्मचर्य परम कठीण पूर्णपण ते अपूर्व कासे कौपिन लंगोटी लिंग अजागल स्तन कोटी केवल मूत्र विसर्ग परिपाटी अवयवा पोटी अवयव ऐसी बाबांची देह स्थिती इंद्रिय जरी कर्मी प्रवृत्ती तरी तयास विषय स्फूर्ती लव संविती असेना सत्व रज तमादि गुणा सवे इंद्रिय खेळली ठाणा जरी लौकिकी करतेपणा संगा कोणा नातळती निसंग चिन्मात्र आत्माराम काम क्रोधा विश्राम धाम बाबा सदैव निष्काम वाप्त काम पूर्णत्वे ऐसी यांची मुक्त स्थिती विषय ही जयास ब्रह्म होती पुण्य पापाची या परती पूर्ण निवृत्ती स्थान ते नानावल्लीने उठ म्हणता गादी सोडूनी झाला जो परता जया ठाई देहाभिमानता अथवा विषमता स्वप्निना इहलोकी न प्राप्तव्य काही साध्य परलोकीही उरले नाही ऐसा हा केवळ लोकानुग्रही संत ये मही अवतरला ऐसे हे संत करुणाघन अवतारा येण्याचे प्रयोजन परानुग्रहा विनना आन कृपाळू पूर्ण परहिती. हरिओम.